जसं पॉझिटिव्हला आपण बिलीव्ह करतो तसं नेगेटिव्ह एनर्जीज पण असतात या जगात. आमची जी बिल्डिंग आहे त्याला 63 वर्ष झाली आणि ती बिल्डिंग खूप घाणेरड्या अवस्थेत होती, म्हणजे मोडकळीस आली होती. आणि असे म्हणतात की त्यावेळेला चांगले इक्विपमेंट्स नव्हते जसे आत्ता आहेत. तर त्यावेळेला ही 4 मजली बिल्डिंग होती जी खूप त्या काळातली सगळ्यात मोठी बिल्डिंग आणि नावाजलेली बिल्डिंग होती. आणि ओके कंटिन्यू. या सॉरी प्लीज कंटिन्यू. यात असं झालं की त्यावेळेला असे म्हणायचे की त्या बिल्डिंगच्या कन्स्ट्रक्शनच्या वेळेला बरेच लोकांची पडून मौत झाली बिकॉज सेफ्टी इक्विपमेंट्स व्यवस्थित नसल्यामुळे. तर त्याच्याशी या स्टोरीचं थोडंसं कनेक्शन आहे. होळीची रात्र होती आणि होळी म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे मित्रजण भेटतात रात्रीचे, होळीच्या म्हणजे होळी जाळतो त्याच्या आदल्या दिवशी थोडंसं ड्रिंक वगैरे हे कार्यक्रम पण होतं मुलांचं बेसिकली. तर आमच्याकडे खूप अंधार असं असलेलं एक टेरेस आहे, तर कुठेच लाईटची सोय नाही आहे. तर मुलं ही प्रिफर करायची की गच्चीवर जाऊन ह्या सगळ्या ज्या गोष्टी ड्रिंक्स आणि ह्या गोष्टी पब्लिकली न करता असं थोडंसं गच्चीवर जाऊन. तर असे हे 4 मित्र गच्चीवर गेले, चटई वगैरे घेऊन त्यांनी सगळं प्रोग्राम बनवलं आणि ते ड्रिंकला बसल्यावरती त्यांचा एक असा थोडासा कार्यक्रम चालू झाला, थोडा मजाक मस्ती हे ते असं तसं चालू झालं. तर त्यातला एक जो होता तो बोलला की अरे मला थोडं लघवीला झाली. मग तो गच्चीवरच एका कोपऱ्यात तिकडे गेला जिथे युजली सांगितलं जातं की जाऊ नको म्हणून. ओके. त्या ठिकाणी तर हा त्या नशेच्या ह्याच्यामध्ये तिकडे गेला आणि बराच वेळ आलाच नाही. तर यांना थोडा डाऊट आलं, तर तो रिटर्न आला आणि तो रिटर्न यायच्या आधी एक बिअरची बाटली तिकडे गडगडत आली अशी उलटी. तर हे लोकांनी हसले आणि बोलले की अरे काय जे आईला मस्करी करतोय हे ते असं तसं बोलतो ना आपण की मुद्दाम हे करण्यासाठी मस्करी करतोय असं तसं. तर तो त्याच्यानं थोड्या वेळानंतर आला आणि शांत बसलेला होता बराच वेळ. ते बोलतात अरे आम्हाला हे करण्यासाठी तू हे करतोय, मुद्दाम करतोय वगैरे. तो थोडा वेळ काहीच बोलत नव्हता आणि एका पॉईंट नंतर ह्यांना थोडंसं वाटलं की अरे हा असं का गप काय एवढा वेळ. त्याच्यानंतर त्यांनी थोडंसं असं ह्यांच्याकडे बघितलं, समोर बसलेल्याकडे तो कंटिन्यू बघत होता, एक टक लावून असं बघत होता. तर ह्यांची थोडी गांड फाटायला चालू झाली आता या मुवमेंटला. या ग्रुपमधल्या एका मुलालाच बघा. हां. तर तो बोलला की मला भूक लागली आहे. पहिल्यांदा नॉर्मली बोलला. ते बोलले अरे थांब रे आत्ताच तर बसलो आहे, आता 1-2 पेग पण झाले नाही आणि तुझी नाटकं चालू झाली. तो परत बोलला की मला भूक लागली आहे खूप. तर परत हे लोकांनी त्याची आता मित्र माहिती आहे ना आपण असं कधी बरं तर मस्करीत घेतात आणि त्याच्यात त्यांनी ड्रिंक पण केली होती. तिसऱ्यांदा जेव्हा तो बोलला ना तेव्हा डबल आवाज आला आणि तो जोरात बोलला की मला भूक लागली आहे, तुला मी एकदा परत आणि शेवटचं सांगते. आणि त्यांनी सांगते बोलली. तेव्हा हे लोकांना रिअलाईज झालं की काहीतरी गडबड होते. 2 आवाज आले विषय. हां. तरी पण काय होतं की दारू पिल्यामुळे एक वेगळी डेअरिंग असते माणसामध्ये. तर यांनी काय केलं, 2 माणसं त्याच्याबरोबर थांबली आणि एकाला पाठवलं, बोलले की तू ना जेवण घेऊन ये, ह्याला जेवल्यावर व्यवस्थित वाटेल, हा नाटक करतोय आता, जेवला नाही ना म्हणून. तर हा माणूस गेला तिकडे आणि तो अंडा राईसचे असे 4 पॅकेट घेऊन आला 4 माणसांच्या हिशोबाने. तर त्याला बोलले की चल तू जेव चल. आणि त्याच्या पुढ्यात तो एक पॅकेट उघडला. त्यांनी हे लोकांनी पेक भरेपर्यंत त्यांनी एक पाकिट खाल्ला आणि तो अजून दुसरा पण पाकिट त्यांनी उघडला, तो जेवायला लागला. त्यांना वाटलं अरे असेल भूक लागली असेल. असं बघता बघता त्यांनी त्यांचे दुसरे पेक भरून ते लोक तोंडाला लावायच्या आधी त्यांनी 4ही पॅकेट संपवले आणि नंतर बोलायला लागला की मला भूक लागली आहे परत. ते लोक बोलले की ना आता त्यांना गोष्टी त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चाललेल्या, कारण हा ऐकत नव्हता. मग एका पॉईंटला हे लोक बोलले रागात त्याला की काय रे नाटक लावलंयस, मगापासून बघतोय, हे लागलंय ते लागलंय. एक असा उठला त्याला आणि त्याला असा पकडून उचलायला गेला असा, म्हणजे त्या रागाच्या ह्याच्यामध्ये. तर तो अंगाने ना खूप बारीक आहे ज्याच्या या गोष्टी होत होत्या आणि बाकीचेच पोटे ढेरीवाले असे होते. त्यांनी त्याला एवढ्या जोरात ढकललं ना तो समोरच्या टेरेसच्या समोरच्या भिंतीवर आपटला जाऊन. तर तो आपटला ना जसा तसं हे दोघं बोलले की त्याला पकडलं त्यांनी. 3 माणसांना तो ऐकतच नव्हता. त्याला त्या लोकांनी घेऊन गेले खाली नेलं त्याला आणि त्याच्या घरी रूम खाली होती त्याची. तर त्याच्या घरी गेले आणि त्याच्या घरी बसले आणि त्याचं असं होतं की नेक्स्ट डे त्याच्या घरातले वगैरे येणार होते असं.
तर घरात गेले आणि तो परत बोलायला लागला मला भूक लागली आहे. तर हे लोकांनी काय केलं, बोलले की ना आम्ही तुला जेवायला घेऊन येतो पण तू इथेच थांब. तर हे लोक आता उपाय शोधायला बाहेर पडले. त्या लोकांनी काय केलं, याला रूममध्ये बंद केलं आणि आमच्या बिल्डिंगमध्ये एक अशी व्यक्ती होती जे हे सगळं ज्याला माहिती आहे, ती व्यक्ती म्हणजे ते सगळं करतात त्या गोष्टीतलं. लकीली ती व्यक्ती होती त्या बिल्डिंगमध्ये आमच्या. तर ही लोक त्याला बोलवण्याच्या आणि ह्याला काहीतरी खायला घालू या हिशोबाने बाहेर गेले आणि हे लोक एक अर्ध्या पाऊण तासाने त्या व्यक्तीला बोलवलं वगैरे आणि रिटर्न आले आणि कडी खोलल्यावर हा खिडकीच्या बाहेर अर्धा बाहेर आलेला आणि वर त्याच कोपऱ्यात बघत होता जिथे त्याला मुतताना ते जे काय होतं ते झालं होतं. उलटा फिरून खिडकीच्या बाहेर तो त्या कोपऱ्यात बघत होता. हे लोकांनी त्याला बघितलं, हे लोक धावत गेले, त्याचे पाय पकडल्याने त्याला आतमध्ये खेचलं आणि त्या जी व्यक्ती होती ज्याला ही गोष्ट माहिती होती त्यांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवलं, त्याला दोघांनी पकडून ठेवलं. त्याच्या डोक्यावर हात ठेवून तो जो काय बोलायचं होतं ते बोलला आणि थोड्या वेळाने तो शांत झाला आणि तो तिकडे झोपून म्हणजे तसाच पडून होता. दुसऱ्या तासाला त्यांनी सगळी उलटी केली आणि जे काय ते खाल्लं होतं ते सगळं बाहेर आलं. बॉडीला ते झेपत नव्हतं. त्यानंतर नेक्स्ट डे ती जी व्यक्ती आलेली ना ज्याने त्याच्या डोक्यावर हात ठेवलेलं त्याच्या पूर्ण हातावरती फोड्या आणि भाजलेलं हे होतं. म्हणजे ते म्हणतात की ते जे काय होतं ते इतकं पॉवरफुल होतं की त्या माणसाला पण इजा झाली ज्यांनी ते काढायचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर त्या मुलाने ते घर सोडलं, ती जागाच सोडली कारण त्यामुळे त्यांना खूप त्रास होत होता.